सर्वप्रथम मी आपल्या परळीतील पत्रकार बंधू बहिणींचं मी स्वागत करतो. पत्रकार परिषद घेण्याचं कारण 233 विधानसभा निवडणुकीसंदर्भात जे मुलाखती झाल्या पुणे मुंबईला, त्या संदर्भात मला आदरणीय पवार साहेबांच्याकडनं निरोप आला की आपणही आम्हाला येऊन भेटावं म्हणून. आणि मी साहेबांना भेटलो, रोहित पवार साहेबांनाही भेटलो, तसंच प्रदेशचे युवक अध्यक्ष महबूब शेख यांनाही भेटलो. हे सगळ्यांनी एकत्रित मला बोलवलं होतं आणि त्यांनी परळी संघाबाबत मला विचारणा केली. त्यांनी माहिती सविस्तर विचारून घेतली की मतदारसंघामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्यात आणि काय झालं आहे. त्या संदर्भात माझं बोलणं सविस्तर साहेबांबरोबर झालं आणि त्यानंतर त्यांनी मला पक्षाचा फॉर्म असतो एक, जो प्रोटोकॉलप्रमाणे असतो, तो फॉर्म भरायला सांगितलं आणि मी तो फॉर्म भरला. त्या संदर्भात ही पत्रकार परिषद मी आज बोलवली होती आणि त्याची नोट मी आपल्या सगळ्यांना दिली आहे. परळी मतदारसंघामध्ये इच्छा म्हणून मला माझ्या मायबाप जनतेसाठी काम करता येईल असं म्हणून मी पण साहेबांना हो म्हणालो आणि साहेब जर पाठीशी उभे असतील अशा पद्धतीने मी बोललो त्यांना. ह्या गोष्टी माझ्या ह्या मागच्या आठवड्यामध्ये झाल्या सगळ्या. आता माझं घराणं तसं माजी नगराध्यक्ष एम.के. देशमुख माल ह्या घराण्यातून मी आहे. आमच्यावरती झालेले संस्कार लहानपणापासून मालकाचे असतील, आईचे असतील, वडिलांचे असतील, ते आम्ही खूप जोपासून आज इथपर्यंत आलो. व्यवसायामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, राजकीय ह्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी भाग घेतला. आम्ही लोकांच्या मदतीला आलो. मालकांनी जे कार्य परळीत केलं त्यांच्या कार्याची आजही लोकांकडनं खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मालकांच्या नावाला मिळतो आणि त्यांचं नावही निघतं की मालकांनी जी कामं केलेली होती किंवा आहेत ती आजही आपल्या परळीकरांसाठी उभी आहे. त्याच्यामध्ये आपलं जगमित्र नागा मंदिर असेल, त्याचा सभामंडप असेल, राणी लक्ष्मीबाई टावर असेल, नटराज रंगमंदिर असेल, जिजामाता उद्यान असेल, भाजी मार्केट असेल, इंडिया बँकेच्या बाजूची जी शॉपिंग सेंटर ती असतील. ह्या सगळ्या गोष्टी मालकांच्या काळामध्ये त्यांना जेवढं शक्य होतं त्यांनी परळीसाठी केलं आणि तीच पुढील त्यांचा वारसा म्हणून मला ज्यावेळेस विचारण्यात आलं पक्षाकडनं, त्यावेळेस मी पक्षाला हो म्हणालो. कारण मी पहिल्यापासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पार्टीमध्ये मी लहानपणापासूनच आहे आणि पवार कुटुंबियांशी मी, दोन्ही पवार कुटुंब असतील, अजित पवार साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, ह्या कुटुंबाशी मी खूप जवळीक आहे माझी आणि ती माझ्या कॉलेज लाईफपासून मी त्यांच्याबरोबरती आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्र आपला राहावा, पुढे आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं म्हणून आम्ही सगळ्यांचे प्रयत्न करतो. आम्ही युवक पण मराठवाड्यातली बरेच युवक आम्ही भेटलो त्या दिवशी आणि जास्तीत जास्त युवकांचा सहभाग असं साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि साहेबांबरोबर जे मिटिंगला होते त्यांनीही सांगितलं की सगळ्यात जास्त युवक आता साहेब प्रोत्साहन युवकांना देत आहेत. तर त्या पद्धतीने आमची तीही मीटिंग तिथे झाली आणि मी माझी इच्छा दर्शवली. जर साहेबांना मी म्हणालो की आपली इच्छा असेल तर मी नक्कीच निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्या संदर्भात ही पत्रकार परिषद मी बोलवली होती आणि आपल्यासमोर मी
प्रेस नोट दिलेली आहे, तरी आपल्याला अजून काही विचारायचं असेल मी त्याची उत्तरं द्यायला तयार आहे. परळीचा जो इतिहास आहे, NK मालकाची परळी म्हणून ओळखली जाते, पण मधल्या काळामध्ये तुमच्या कुटुंबापैकी कुणीही डायरेक्ट जनतेशी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हो, सगळ्यात मोठी गोष्ट, मी वयाच्या 28व्या 29व्या वयात महाराष्ट्र शेतकरी कारखाना हा शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हाती घेतला. तो कारखाना माझा 2010ला त्याचं काम झालं, 2013ला तो कारखाना चालू झाला आणि खूप मोठा कारखाना होता. मी एकटाच होतो. टेक्निकल मीच बघायचो, फायनान्शियल मीच बघायचो आणि जी बाहेरची कामं असतात कारखान्याची, जी ऊसतोड कामगारांची असतात किंवा ऊसतोड कामगार हे करून, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावरती बऱ्याचसं मोठं ओझं होतं. पण तो कारखाना आम्ही सक्षमपणे माझ्या हिमतीवर, माझ्या मेहनतीवर, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने मी तो उभा करू शकलो. आज 5000 TCDचा कारखाना उभा करणं हे आपल्यालाही माहिती की त्याला किती परिश्रम लागतात. तो मी उभा केला. 21 मेगावॅट वीज निर्मिती उभी केली आणि 60,000 KLPDची डिस्टिलरी उभी केली. हे तिन्ही प्रकल्प आज सुरळीत चालू आहेत. 13मध्ये ज्यावेळेस मी हा कारखाना उभा केला, 14, 15, 16 हे तुम्हालाही माहिती आहे की दुष्काळाचा काळ आला. मी त्या दुष्काळाच्या काळामध्ये मी अडचणीत आलो आणि कारखाना माझा, त्यावेळेस माझं अकाउंट NPA झालं आणि नंतर मी बँकेला अप्रोच झालो. बऱ्याचशा गोष्टी बँकेच्या आणि आमच्यामध्ये झाल्या आणि नंतर हा कारखाना पुढे सुरळीत चालावा, कारण मराठवाड्यामध्ये कारखानदारी ही खूप कमी आहे आणि मराठवाड्यामध्ये युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना रोजगार ह्या देण्याचं एकच पर्याय म्हणजे कारखाना होता, असं मला त्यावेळेस वाटायचं आणि मी ते त्या पद्धतीने उभंही केलं, चालवलंही. परंतु ह्या दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये अडचणीत आल्यामुळे मी ते, माझेच नातेवाईक लातूरचे देशमुख कुटुंब आहे, मी त्यांना कारखाना हस्तांतरित केला आणि तो आजही शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी म्हणून उभा आहे, संजीवनी म्हणून चालू आहे. मला त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. असं नाही झालं की मी तो, बरेचसे कारखाने तुम्हालाही माहिती आहेत, तुम्ही सगळीकडं फिरताच, आपल्याला सगळ्या कारखान्याबाबतीत ही सगळी माहिती आहे. बरेच कारखाने जाग्यावर गंजून जातात, पडून राहतात, त्याच्यावरती फार मोठे लोन उभे होतं. आता मला बाकीच्यांबद्दल नाही बोलायचं, इतर कारखान्यांबद्दल नाही बोलायचं, कारण मी माझ्या स्वतःचं मनोगत आणि माझी स्वतःची पत्रकार परिषद म्हणून मी आपल्या सगळ्यांना बोलवलं. आणि कारखान्याची परिस्थिती तुम्ही बघतायत, आजूबाजूला काय चाललं आहे ते माझी सांगायची गरज नाही आहे. त्यात तो चालणं, 15,000 कुटुंब एका कारखान्यावर चालतं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये 15,000 शेतकरी आणि 2-2.5 त्याच्यामधली युवक, ह्या लोकांना तिथं काम मिळतं. आणि असं 15,000 कुटुंब, हा माझा अहवाल नाही आहे, हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी तोही 10 वर्षापूर्वी सांगितलेला अहवाल आहे की 10-15,000 लोक त्याच्यावरती जुळतात. परंतु मला असं वाटतं की 25,000 लोक एका कारखान्यावरती अवलंबून असतात. असे प्रकल्प परळी शेजारी आज व्हायला पाहिजे होते. हा मी परळीच्या बाजूलाच करण्याचा प्रयत्न केला, कारण परळी आणि सोनपेठ फार काय सायखेडा लांब नाही आहे. इथून 28 किलोमीटरवरती कारखाना आहे आणि तसं कारखान्याचं रेडियस जर बघितलं आपण, ते रेडियस 50 किलोमीटरचं असतं एका कारखान्याचं आणि त्या 50 किलोमीटरमधून हा ऊस तिथं आणून गाळला जातो. तर त्याच्यामध्ये मी खूप व्यस्त होतो. मला इतर बँकेच्या बरोबर बऱ्याचशा गोष्टी भांडाव्या लागल्या
मला कोर्टाचे मॅटर माझ्यावरती भरपूर चालू होते, कारण की शेवटी हा जो पैसा असतो हा जनसामान्यांचा पैसा असतो, आमचा पैसा लागलेला असतो आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्येही बँकेमध्ये आणि आमच्यामध्ये तो वाद चालतो आणि त्याच्यानंतर एका पर्यायाला ते एका पॉईंटला येऊन थांबतो तो. तशा पद्धतीचं माझ्या बाबतीत झालं आणि मग मी कारखाना तो प्रामाणिकपणाने आमच्या नातेवाईकांनाच हस्तांतरित केला तो आणि तो चालू आहे. त्याच्यामध्ये मला माझ्या घरच्यांना किंवा मला त्याच्यामध्ये कुठलंही दुःख नाही आहे की माझा कारखाना माझ्या हातात नाही असं नाही आहे, तो आमच्याच आहे. एवढंच आनंद आहे की शेतकऱ्यांना तो एक संजीवनी म्हणून ठरतो आहे, लोकांना काम करता येतं आहे, लोक तिथं चांगल्या पद्धतीने तिथं नवीन पिढी घडती आहे असं. त्यामुळे मी वेळ मध्यंतरी देऊ शकलो नाही. परंतु ज्यावेळेस माझ्या ह्याच कामाच्या बाबतीमध्ये ज्या चर्चा होत्या किंवा ज्या पद्धतीने मला वागणूक मिळायची ती खूप मोठ्या प्रमाणात मला महाराष्ट्र सरकारमध्ये असेल किंवा इतर महाराष्ट्र राज्यामधील मोठी मोठी नेतेमंडळी असेल त्यांच्याकडं मला त्या चेअरमन म्हणून बघण्याची दृष्टिकोन माझ्याकडं हा फार चांगल्या पद्धतीचा होता. माझे संवाद किंवा माझ्या मीटिंग्स ह्या त्यांच्याबरोबर व्हायच्या आणि त्याच्यातून माझ्या ओळखी खूप झाल्या. त्यामधून मला सगळ्यांनी ॲप्रिशिएटही केलं, खूप जणांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मला माझी प्रशंसाही केली की तुम्ही एवढ्या लहान वयात 31व्या वयात तुम्ही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होता, ते तुम्हाला कसं जमलं. तर ती परमेश्वराचीच कृपा होती. आपण म्हणायला सगळं म्हणतो की मी केलं, पण त्याच्यामागे एक शक्ती असते, त्या आईवडिलांच्या आशीर्वादाची असते, भागातल्या लोकांची असते, आपल्या स्नेहातील लोकांची असते. अशा पद्धतीने मला त्यावेळेस वेळ द्यावा लागला आणि मध्यंतरी मग मला त्या पॅचमधून जावं लागलं. पण ह्याची दखल ही पवारसाहेबांनी घेतली आणि त्यांच्या PNचा मला फोन आला की आपल्याला साहेबांनी भेटायला बोलवलं आहे, संदर्भ तुम्हाला